आज आपण चिकन बनवणार आहोत। त्यासाठी साहित्य: अर्धा किलो चिकन आहे, टोमॅटो, कांदा, तेजपत्ता, आलं आणि लसूण। कांदा, तेजपत्ता, आलं, लसूण टाकून परतून घ्यायचं। थोडी हळद, थोडं मीठ टाकायचं। टोमॅटो टाकल्यानंतर हे चिकन टाकायचं आहे। त्याच्यात चिकन परतून घेतलं आहे। आता याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही, याला थोडं पाणी पण सुटलेलं आहे। आता याच्यावर ताट ठेवायचं, त्या ताटामध्ये पाणी टाकायचं आणि हे पाणी गरम झाल्यानंतर मग त्या पातेल्यात ओतायचं। पातेल्यात ते व्यवस्थित शिजतं आणि त्याचा रस्सा पण छान उतरतो। कुकरमध्ये लावलं तर कुकरमध्ये एवढा रस्सा व्यवस्थित उतरत नाही आणि चव पण चांगली लागत। आता आपल्याला मसाल्याचं वाटण करायचं आहे। त्यासाठी लागणारं साहित्य: थोडे हरभऱ्याची डाळ, किसलेलं खोबरं, तीळ आणि ह्या तांबड्या मिरच्या, ही बेडगी मिरची आणि ह्या 2 साध्या मिरच्या आहेत। एक कर्णफूल, थोडी दालचिनी, 3-4 लवंगा, थोडे मिरे आणि वेलदोडा, कांदा, आलं, लसूण, टोमॅटो, कोथिंबीर। मिश्रण भाजून घेणार आहे। हरभऱ्याची डाळ, पण भाजून झालेला आहे आणि हे सुकं वाटण आहे। हे अगोदर कोरडं वाटून घ्यायचं आणि नंतर हे पाणी टाकून हे ओलं वाटण करायचं। हे वाटण तयार झालेलं आहे आणि चिकन पण आपलं शिजलेलं आहे। आता आपण हे मसाल्याचं वाटण फ्राय करूया। अगोदर ही काश्मीरी लाल मिर्च, हळद पावडर आणि मीठ टाकल्यानंतर हे मसाल्याचं वाटण टाकूया। मसाला पूर्ण फ्राय झाला आहे, बघा बाजूने तेल सुटायला लागलं आहे। आता याच्यात हे चिकन टाकून द्यायचं। झाले आपली चिकन थाळी तयार। या जेवायला। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।